श्रद्धास्थळ भीमघाट नालंदा बुद्धविहार नांदेड उत्तर आयोजित श्रामणेर बोधाचार्य शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न। भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर अंतर्गत घेण्यात आलेल्या श्रामणेर बोधाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नालंदा बुद्धविहार श्रद्धास्थळ भीमघाट येथे पूज्य भंते शिररत्न थेरो नांदेड श्रामणेर संघाचे संघप्रमुख भंते महानाम अकोला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। श्रामणेर बोधाचार्य शिबिरातील शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्याकरता पूजनीय भंते बी संघपाल महाथेरो राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले। आदरणीय संबोधी सोनकांबळे सर केंद्रीय शिक्षक नांदेड, आदरणीय विलास गवई सर केंद्रीय शिक्षक अकोला यांचे 10 दिवस शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभले। या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लोकडे सर होते। प्रथम तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेची पुष्प धूप दीपानी पूजा करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय गणपत गायकवाड सर, साना बालेराव सर, जोंधळे सर, कांबळे सर, ईश्वर जोंधळे सर, रविकिरण जोंधळे सर, चंद्रकांत घोडगे सर, पंडितताई सावतेताई सरकटे सर, नरवाडे सर, मेजर गजबारे सर, कृष्णा गजबारे सर, मोरे सर, आटकर सर इत्यादी उपस्थित होते। श्रामणेर प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण 44 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। सर्व श्रामणेरांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। या समारोपीय कार्यक्रमाचे बहारदार मुद्दे सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस आदरणीय सरकटे सरांनी केले। तर आभार। भावेश कुमार सचिन अशोक तुकाराम आमच्या चॅनलवर येणार आहेत काही हनुमंते समता सैनिक दलाचे उपस्थित असलेले त्यांना प्रमाणपत्र त्यानंतर कुमारी कावेरी अमरदास पंडित, त्यानंतर कुमारी अनुजा गणेश पंडित, त्या त्याबरोबर या कार्यक्रमाला सकाळी बोलून तर काय सांगाल, आज श्रामणेर बोधाचार्य प्रशिक्षण शिबिर आज सांगता समारोप झाला, त्याबद्दल काय सांगाल सर? नमो बुद्धाय, जय भीम। मी दामोदर सरकटे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरचे सरचिटणीस आहे। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा शहर शाखा तालुका शाखेच्या वतीने दिनांक 9 मे 2025 पासून ते 18 मे 2025 पर्यंत बोधाचार्य श्रामणेर 10 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। याचं नियोजन असं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि बरेचसे विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात, त्याचबरोबर काही शिक्षक कर्मचारी असतात। भारतीय बौद्ध महासभेमध्ये शिक्षक कर्मचारी बऱ्यापैकी या ठिकाणी आता येत आहेत आणि त्यामुळे याचा विचार करून आमचे गणपत गायकवाड सर, मी आणि नरवडे सर कोषाध्यक्ष यांनी विचार केला की ह्या शिबिराच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया आणि त्यानुसार आम्ही काय केलं, व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त या शिबिराच्या संदर्भामध्ये किती शिबिरार्थी इच्छुक आहेत आणि मग दररोज त्यांची आम्ही एंट्री करत होतो आणि त्यानुसार केंद्रीय कार्यालय म्हणजे वरिष्ठाकडे मुंबई यांना या प्रशिक्षण शिबिराच्या परमिशन घेतली आणि त्यांनी आम्हाला 9 तारीख दिलेली आहे। या 9 तारखे ते 18 तारखेपर्यंत नालंदा बुद्धविहार भीमघाट या ठिकाणी जवळपास 44 शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी आदरणीय भंते बी संघपाल म्हणजे भिक्खू संघाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्गदर्शनाखाली
व केंद्रीय शिक्षक तथा या भिक्खू संघाचे संघनायक आदरणीय महानाम यांच्या उपस्थितीमध्ये ह्या शिबिराचं नियोजन केलं होतं. त्याचबरोबर संबोधित सोनकांबळे साहेब केंद्रीय शिक्षक आदरणीय महानाम भंते यांना काही दिवसापर्यंत म्हणजे दुसरीकडे शिबिर असल्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु त्या कालावधीमध्ये आदरणीय संबोधित सोनकांबळे साहेब यांनी केंद्रीय शिक्षकाने यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे भूमिका निभावलेली आहे. या शिबिरामध्ये जवळपास 44 शिबिरार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये स्वागत समिती आहे, आरोग्य समिती आहे, संरक्षण समिती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि म्हणून अतिशय म्हणजे फार चांगल्या प्रकारे या शिबिराला लोकांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे. आणि मंगल मैत्री असू द्या, भोजन दानदाती सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेले आहे. भारतीय बौद्ध महासभा ह्या मात्र संस्थेनं जे काही 24 शिबिर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, त्या 24 शिबिराच्या माध्यमातून या प्रकारे या शिबिराचं आयोजन, श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मीराताई आंबेडकर यांचा 5 मे 2025 रोजी वाढदिवस होता. त्याही माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपशिका शिबिर, बाल संस्कार शिबिर याही कार्यक्रमाचं आयोजन केलं. उन्हाळ्याचे दिवस असताना देखील आणि सर्वांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. इथेच थांबतो. भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम. आज दिनांक 9/5/2025 ते 18/5/2025 या कालावधीमध्ये जिल्हा शाखा नांदेड उत्तर व तालुका शाखा नांदेड व शहर शाखा नांदेडच्या संयुक्त विद्यमाने जे 24 प्रकारचे शिबिर राबवले जातात, त्यापैकी हे श्रामणेर बोधाचार्याचे शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. संस्कार विभागाला जिल्हा शाखेने आम्हाला कळवलं की तुम्ही शिबिराचं आयोजन करा आणि आम्ही या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये 44 लाभार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. जीवनामध्ये कशा पद्धतीनं राहावं, कसं चालावं, कसं बोलावं, हे जे संस्कार आहेत ते संस्कार मात्र संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी माणसाला माणूस बनवण्याचं महान कार्य या संस्थेच्या माध्यमातून केल्या जाते. तर माणसाला माणूस बनवण्याचाच आम्ही या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. जास्त न बोलता सर्वांनी या ठिकाणी शांततेचं आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. जय भीम. मी गणपती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड उत्तर. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 2022 पासून श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळत नाहीत अशा कर्मचाऱ्यांसाठी श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी दरवर्षी या श्रामणेर बोधाचार्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करत असतो. प्रत्येक वर्षी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळतोय. यावर्षी सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि आमचं हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालं. या शिबिरामध्ये आदरणीय संबोधित सोनकांबळे साहेब दरवर्षी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात, प्रशिक्षित करतात प्रशिक्षणासाठी. यावर्षी आमचं भाग्य की पूज्य भदंत बी संगपालजी महाथेरो हे चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी लाभले. त्यांच्या प्रवचनाचा लाभ आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना घेता आला, आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. हे चांगली गोष्ट या ठिकाणी घडली. आणि पूज्य भदंत महानामजी यांनी सुद्धा आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय उत्तम पद्धतीने 10 दिवस यांचं सांभाळलेलं आहे. कुठल्याच प्रकारची या ठिकाणी असुविधा किंवा तक्रार नाही. सर्व प्रशिक्षणार्थी सुद्धा अतिशय प्रफुल्लित मनाने घरी पोचले. प्रत्येकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर होत्या की आम्हाला या ठिकाणी काही चांगलं करता आलं, काही शिकता आलं. बीडवरून काही प्रशिक्षणार्थी आले, सोलापूरवरून काही प्रशिक्षणार्थी आले. यामध्ये प्राध्यापक आहेत आणि शिक्षक विद्यार्थी तर आहेत, तर सिनियरला शिकवणारे प्राध्यापक सुद्धा या ठिकाणी पीएचडीचे विद्यार्थी असलेले या प्रशिक्षणामध्ये बसलेले होते. आणि निश्चितच या सगळ्या जाणकारांच्या मदतीमुळं भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार अतिशय वेगाने होणार आहे ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. माझं नाव भंती महानाम अकोला भारतीय बौद्ध महासभा.
दरवाडे सरांनी मांडले। या समारोपीय कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखा, तालुका शाखा, उत्तर व दक्षिण विभागातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य उपस्थित होते। समता सैनिक दलाचे ऑफिसर, मेजर, सैनिक यांनी या शिबिरासाठी खूप परिश्रम घेतले। उपासक, उपासिका, बालक, बालिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम, नमो बुद्धाय।